रील स्टार अरुण तुपे हा आपल्यातनं निघून गेलाय हे तुम्हाला माहिती आहे, पण नेमकं कशामुळं रील स्टार अरुण तुपे याचं निधन झालं किंवा तो मृत्युमुखी पडला, नेमकं काय कारण होतं किंवा काहीच दिवसांपूर्वी प्रथमेश कदम हा देखील एक इन्फ्लुएन्सर होता आणि हा देखील आपल्यामधनं निघून गेला. तर भरपूर ठिकाणी ही चर्चा चालू आहे की नेमकं कशामुळे आपला अरुण तुपे हा जो आहे याचं निधन झालं. पहिली गोष्ट तर 10 मार्चला त्याचा मृत्यू झाल्याची जी घटना होती ती घटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी सगळे पोस्ट व्हायरल व्हायला लागले. मुळात रील स्टार हे फक्त रील स्टार नसतात किंवा अरुण तुपे असेल किंवा बाकीचे सगळेच रील स्टार असतील, ते छोट्या छोट्या व्हिडिओमधून खूप मोठे मोठे मेसेज बनवत असतात आणि ते जोक नाही आहे कंटेंट बनवणं सगळ्यात पहिली गोष्ट. त्यामुळे त्या लोकांना रिस्पेक्ट दिलीच पाहिजे आणि त्यात अशी जर गोष्ट एखादी घडली तर खरंच खूप वाईट वाटतं. संभाजीनगरमधील बालाजीनगर इथे अरुण राहायचा. तो आधीपासूनच खूप चांगले व्हिडिओज वगैरे बनवायचा, खूप चांगला रील स्टार बनण्याचं स्वप्न त्याचं आधीपासूनच होतं. त्यात कोण अरुण तुपे या नावाचं एक त्याचं इंस्टाग्राम हँडल आहे ज्याच्यावरती भरपूर जास्त लोक त्याला प्रेम देतात. तुम्ही देखील त्याचे व्हिडिओज बघितला असाल. आपल्याला त्याची नावं माहीत नसतात बऱ्याच वेळा, पण त्याचे व्हिडिओज जे असतात ना ते आपण कधी ना कधीतरी बघितलेला असतोच. त्यामुळं कोण अरुण तुपे या नावाचं त्याचं इंस्टाग्राम हँडल देखील खूप जास्त फेमस आहे. जवळपास 2 लाख फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती. 2 लाख फॉलोअर असणं हे काय किती मोठी गोष्ट आहे हे देखील तुम्हाला माहिती असेलच. कंटेंट जो आहे, रील्स बनवणं, वेगवेगळ्या विषयांच्यावरती अगदी मिश्किलपणाने व्हिडिओज बनवणं, हे देखील काम अरुण करायचा. घटना घडली होती 10 मार्चला सकाळी. पण 10 मार्चला सकाळी ही घटना घडायच्या आधी त्याच्या आदल्या दिवशी आपल्या अरुण तुपेनं एक व्हिडिओ शेअर केला होता, म्हणजे एक रील शेअर केली होती. आणि त्या रीलचं जे कमेंट्स करतात लोक, जसं व्हिडिओच्या खाली आपण कमेंट करतो त्या पद्धतीने भरपूर लोकांनी कमेंट केलं होतं आणि त्या कमेंट्सना रिप्लाय देखील अरुण 10 मार्चलाच सकाळी करत होता. म्हणजे त्या ज्या दिवशी हे झालंय सकाळी त्याच दिवशी काही तासांआधी, मृत्यूच्या काही तासांआधी तो त्या मेसेजना रिप्लाय करत होता, कमेंट्सना रिप्लाय करत होता. त्यामुळे असं काही होईल असं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नसेल. इनफॅक्ट 10 मार्चलाच त्याचा एक पुढचा रील शूट करण्याचा प्लॅन होता आणि त्यासाठी त्यांना आदल्या दिवशी त्याच्या सिनेमॅटोग्राफरला देखील सांगून ठेवलं होतं की उद्या सकाळी आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे. तर ठरल्याप्रमाणे 10 मार्चला सकाळी अरुणचा जो सिनेमॅटोग्राफर आहे तो अरुणला कॉल करत होता. त्याने 1 कॉल केला, 2 कॉल केला, पण कॉल ट्राय करून पण तो कॉल उचलत नाही आहे. आधी त्या सिनेमॅटोग्राफरला असं वाटलं की बहुतेक तो आवरत असेल किंवा आवरावरी सुरू असेल म्हणून तो फोन उचलत नसेल मे बी. त्यामुळे त्याने जास्त लक्ष नाही दिलं. पण बऱ्याचदा फोन करून पण तो फोन उचलत नाही आहे म्हटल्यानंतर त्यानं भरपूर वेळा ट्राय केला आणि समोरून एकदाचा फोन उचलला गेला आणि त्या फोनवरती त्याच्या म्हणजे अरुणच्या मित्राकडून सांगण्यात आलं की आता आपला अरुण कधीच व्हिडिओ शूट करू शकत नाही किंवा आपला अरुण कधीच परत येणार नाही आहे. तो कायमस्वरूपी न परत यायच्या मार्गाला निघून गेला आहे. आधी तर सगळ्यांना जोक वाटला, त्या सिनेमॅटोग्राफरला पण जोक वाटला, कारण कायम चेष्टा मस्करी वगैरे हे रील स्टार म्हणजे यांच्या लाईफमध्ये होत असते. त्यामुळे त्यांना एवढं सिरियसली घेतलं नव्हतं. पण काही टाईम नंतर त्याला खरं कळालं की खरंच अरुण तुपे जो आहे तो कायमस्वरूपी आपल्यातनं निघून गेला आहे. आता याचं मागचं कारण जर आपण बघायला गेलं तर भरपूर वेगवेगळे रिझन्स पुढे आलेत. सगळ्यात पहिली गोष्ट तर अजून ऑफिशियल कारण त्यांनी अजून सांगितलेलं नाही, पण भरपूर ठिकाणी हे मेन्शन झाले की अरुणला फिट्सचा त्रास होता. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की फिट येणं हा प्रकार काय असतो. बऱ्याचदा असं होतं की बेशुद्ध होतो माणूस किंवा कधी कधी श्वास देखील कोंडला जातो किंवा कधी कधी मायनर आपण एक हार्ट अटॅकच समजू की जो शॉर्टमध्ये हार्ट अटॅक येतो त्या पद्धतीचं एक सीन होतो आपल्या शरीरामध्ये. आणि त्यामुळे फिट्स हा खूप घातक प्रकार आहे. त्यामुळे त्याला खूप वर्षांपासून फिटचा त्रास होता हे देखील सांगितलं गेलं. भरपूर ठिकाणी हे देखील म्हटलं गेलं त्याच्या मित्रांच्याकडून की त्याला हार्ट अटॅक आला. आता हे होऊ शकतं की जर फिट्सचा प्रॉब्लेम असेल तर त्याला हार्ट अटॅक येणं म्हणजे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे हे हार्ट अटॅकमुळंच झालं आहे असं म्हणतात. शेजारी लोक देखील म्हणत आहेत की बाबा तो खूप मनमिळावू होता, तो खूप चांगला क्रिएटर होता. कसं आहे माहिती आहे का, क्रिएटर हा खूप वेगळा असतो. नॉर्मल व्ह्यूवर्स किंवा आपण जे व्ह्यूज बघतो, व्हिडिओज बघतो, हे बघणाऱ्यांपेक्षा हे व्हिडिओ बनवणारे खूप भारी असतात. आणि त्यातल्या त्यात अरुणबद्दल बोलायचं झालं तर तो खूप जास्त मनमिळावू होता. त्याचे कोणतेही व्हिडिओ बघा, त्याच्या इंस्टाग्राम हँडलला जाऊन लिटरली खूप भारी वाटतं की अगदी शून्यातून विश्व जसं निर्माण करणं म्हणतात त्याच पद्धतीनं स्वतःच्या पायावरती स्वतः उभा राहून स्वावलंबीपणाने व्हिडिओज बनवून एवढं मोठं 2 लाख फॉलोअर्सपर्यंत जाणं किंवा एवढ्या मोठ्या मोठ्या व्हिडिओज बनवणं, एवढे छान छान व्हिडिओज बनवणं, मेहनत करणं ही सोपी गोष्ट नसते. आणि असा माणूस जेव्हा त्याच्या यशापर्यंत पोहोचण्याच्या आधीच जेव्हा आपल्यातून निघून जातो तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं. मनापासून हेच म्हणेन की ईश्वर त्याच्या आत्म्यात शांती लाभो आणि असं कधी व्हायला नको. खरंच खूप वाईट वाटतं. बाकी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.